रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. धन्य धन्य एकनाथा, तुमचे चरणी माझा माथा. तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. पंढरीश पांडुरंग परमात्मा, माऊली ज्ञानोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय आणि आदी सर्व संतांच्या चरणी नमन करून आपल्या भारूड सेवेला आपण सुरुवात करूया. नाथांची भारूड भाग 26. 25 भागावर आपण चिंतन केलं. मध्ये श्री संत चोखोबारायांचा पुण्यतिथी उत्सव असल्यामुळे नैमित्तिक सेवा आपण केली आणि आज पुन्हा भारूडाच्या सेवेकडे आपण वळलेलो आहोत. आजचा हा 26वा भाग आणि आज ज्या भारूडावरती आपल्याला चिंतन करायचं आहे ते श्री संत एकनाथ महाराजांचं संन्यासी या प्रकरणातलं हे भारूड आहे. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज संन्यासी या भारूडातून काय सांगतात याचा आपण थोडं विचार करूया. त्या अगोदर नेमकं भारूड काय आहे, संतांचे बोल काय आहे, संतांचा तो अभंग कसा आहे हे एकदा सांगतो आणि मग भारूड चालू करू, भारूडावरचं चिंतन चालू करू. सांगितल्याप्रमाणे आजचं जे भारूड आहे ते संन्यासी या प्रकरणामध्ये मोडतंय. तेव्हा भारूड असं आहे. अहो तुम्ही संन्यासी झाला, अहो तुम्ही संन्यासी झाला, काम क्रोध जवळीचा नाही गेला, काम क्रोध जवळीचा नाही गेला, व्यर्थ का विनाश केला, सावध होई, सावध होई, सावध होई. संसार व्यर्थ सांडिला, संसार व्यर्थ सांडिला, मुला बाळा तुटी पाडिला, मुला बाळा तुटी पाडिला, नारायण नाही जोडिला, नारायण नाही जोडिला, सावध होई, सावध होई, सावध होई. वरवर शेंडी बोंडी, वरवर शेंडी बोंडी, जानवे तोडून धोत्रे फाडी, जानवे तोडून धोत्रे फाडी, हाती घेऊनी दंड लाकडी, हाती घेऊनी दंड लाकडी, सावध होई, सावध होई, सावध होई. वरवर म्हणशी नारायण, वरवर म्हणशी नारायण, अंतरी विषयावरी ध्यान, अंतरी विषयावरी ध्यान, कासया संन्यास घेऊन सावध होई, सावध होई, सावध होई. आता एक विचार, आता एक विचार, धरी तू संतांचा आधार, धरी तू संतांचा आधार, एका जनाधनी तत्पर, एका जनाधनी तत्पर, सावध होई, सावध होई, सावध होई. अशा प्रकारे हा 5 चरणांचा शांती ब्रह्मश्री संत एकनाथांचा भारूड प्रकरणातला हा अभंग आहे. या अभंगावर चिंतन आज आपण करण्याचा प्रयत्न करू. नाथराय अभंगामधून संन्यासी या प्रकाराबाबतीत बोलतात. खरं म्हणजे तुम्हाला सर्वांना संन्यास किंवा संन्यासी म्हणजे काय हे वरवर तरी माहिती आहे, नाही का? आपल्या संस्कृतीनुसार 4 आश्रम आपल्याला जे सांगितले त्यात ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 आश्रम आपल्याला माहिती आहे. त्यातल्या संन्यास आश्रमामध्ये बाबतीत नाथराय बोलतात. संन्यास आश्रमामध्ये या 3 टप्पे झाल्यानंतर माणसाने संन्यास आश्रमी बनावं असं थोडक्यात आपल्याकडे म्हटलं जातं. किंवा कुठलाही एखादा आश्रम स्किप करून सुद्धा आपल्याला संन्यास आश्रमामध्ये जाता येतं. नाथराय संन्यासी भारूड आपल्या समोर का ठेवत असावे? परमात्मा प्राप्तीसाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी संन्यास हाच एक मार्ग आहे का याचा आपल्याला विचार करावा लागेल. तर नाही.
संत महात्म्यांचा जर विचार केला तर संत महात्म्यांनी संन्यास आश्रमामध्ये प्रत्येकानं प्रविष्ट झालं पाहिजे, संन्यास घेतला पाहिजे, अशा प्रकारचं कुठे दंडक घातलेला आहे का? असा जर दंडक असता तर नाथरायांनी या भारुडामध्ये संन्यास घेतलेल्याला किंवा जो संन्यास घेतो आहे त्याला सावध होई सावध होई असं म्हटलं असतं का? अहो, संन्यास घेणं एवढं सोपं आहे का? किंवा ज्यांनी संन्यास घेतला ते तरी खऱ्या अर्थाने संन्यासी आहेत का? सर्व संन्याशांबाबतीत आपल्याला असं म्हणता येणार नाही. काही अपवादात्मक स्थितीत खूप कमी टक्केवारीमध्ये काही खरोखर संन्यासी आहेत, परंतु अलीकडे संन्यासाचं हे पेव फुटल्याचं आपल्याला दिसतंय. नाथरायांच्या ते लक्षात आलं असावं की उठसूट कोणीही म्हणतो मी संन्यासी आहे, कोणीही म्हणतो मी संन्यास घेतो. अहो, मनातून संन्यास घेणारे वेगळे, पण संसाराच्या प्रतिकूलतेला कंटाळून संन्यास घेणारे बरेच आहेत की. बायकोला कंटाळून, गरिबीला कंटाळून, प्रतिकूल परिस्थितीला कंटाळून अपमानित जीवन जगल्यापेक्षा ह्या सर्व गोष्टी, प्रतिकूल गोष्टी सहन होत नसल्यामुळं संसाराचा त्याग करणं, त्याला काही लोक संन्यास समजून बसले आणि म्हणतात की आम्ही घरादाराचा त्याग केला आणि आम्ही संन्यासी बनलो. त्यावरती महाराजांनी ओढलेलं हे आसूड म्हणजे भारूड आहे. नाथरायांनी तर सरळ सरळ कान उघडणीच केली. महाराज काय म्हणत, तुम्ही संन्यासी झालात? हो. कशासाठी झाला संन्यासी? म्हणजे देव भेटायसाठी, परमात्मा प्राप्तीसाठी. मोह माया काम क्रोध लोभ यातून आम्हाला बाजूला जायचं आहे, आसक्ती सोडायची आणि विरक्ती प्राप्त करून घ्यायची आहे, म्हणून आम्ही संन्यासी झालो होतो. नाथराय तर सरळ सरळ म्हणतात, बाबा का हो तुम्ही संन्यासी झालात? अभंगाची सुरुवातच तशी आहे. अहो तुम्ही संन्यासी झाला, अहो तुम्ही संन्यासी झाला. तुम्ही संन्यासी झाले? हो, आम्ही संन्यासी झालो. पण काय कमावलं, काय केलं, काय संन्यासी व्हायला? काय भगवे कपडे घातले म्हणजे संन्यासी झाला? वरी भगवा झाला ना मी अंतरी वश केला काम हे त्याला म्हणू नये साधू. मुक्ताबाई म्हणतात ना ताटीच्या अभंगामध्ये, बघून घ्या. भगवे कपडे घातले, जटा वाढवल्या किंवा मुंडन केलं म्हणजे संन्यासी झालात का? घरदार सोडलं, बायको सोडली, मुलं बाळ सोडले म्हणजे संन्यासी झालात का? याचा त्याग केला, याला निघून गेले. अहो याला पलायनवादी म्हणतात, संन्यासी कुठलं? संसार सोडून त्या ठिकाणी बाहेर पडायचं, प्रतिकूलतेमुळे बाहेर पडायचं आणि राम राम करत बसायचं, किंवा भगवे कपडे घालून कुठेतरी निघून जायचं, दारोदारी भिक्षा मागायची. हे पलायनवादी नृत्य आहे. हे कसले संन्यासी? नाथराया भारुडातून गोड असं म्हणतात महाराज. गोड म्हणतात, पण एक प्रकारचा आसूडच ओळतात, कान उघाडीच करतात. का हो, का हो, अहो तुम्ही संन्यासी झाला, अहो तुम्ही संन्यासी झाला, तुम्ही संन्यासी झाला. काम क्रोध जवळचा नाही गेला, काम क्रोध जवळचा नाही गेला. तुमचा काम क्रोध गेला का? भगवे कपडे घातले, दंड हातात घेतला, दारोदारी भिक्षा मागता, एखाद्याने भिक्षा दिली नाही तर क्रोध तुम्हाला येतो, राग येतो. मग तुमचा रागच गेला नाही, क्रोधच गेला नाही तर तुम्ही संन्यासी कुठले? महाराज म्हणतात काम क्रोध जवळचा नाही गेला. काम वासना सुद्धा गेली नाही ना तुमची. कुठं गेली? अहो दुरून दुरून, वरून वरून तुमची काम वासना गेली. तुम्ही स्त्री संग सोडला, स्त्रीची आसक्ती सोडली, पण मनात तुमच्या स्त्री आहे ते निघाली काय? तुमची वासना बदलली काय? तुमचं मन बदललं काय? नाही ना. मग नाथराय म्हणतात मग कशासाठी हे? व्यर्थ का विनाश केला. महाराज म्हणतात कशाला मग संन्यास घेतला रे? संसारातच ठीक होता ना. आपले बायको लेकर मुलं बाळ सांभाळून, नोकरी करून, धंदा करून, शेती करून भगवंताचं नाम घेतलं असतं तर बिघडलं कुठं असतं तुझं? हे बघ, सावध हो. महाराज म्हणतात हो तुम्ही संन्यासी झाला, काम क्रोध जवळचा नाही गेला, व्यर्थ का विनाश केला.
सावध होई सावध होई सावध होई सावध होई. सावध हो, सावधान. तुला असं वाटायला लागलं तू मोठा संन्यासी झाला, पण तू संन्यासी नाही. तुझा कामही गेला नाही, क्रोधही गेला नाही. काम क्रोध युक्त अंतःकरणानं भगवे कपडे घातले आणि बाहेर निघालास. अहो तुम्ही संन्यासी झाला, काही फायदा नाही. सावध होई सावध होई. महाराज म्हणतात सावध हो. पुन्हा महाराज असं म्हणतात, संसार व्यर्थ सांडिला. संसार सोडला तू. ज्या संसारामध्ये तू लग्न केलं, मुलं बाळ तुला झालीत, तुझ्या काम करणं जीवावर आलं का रे? मुलं बाळांचं पालन पोषण करणं जीवावर आलं? कोणी करायचं त्यांचं पालन पोषण? लग्न केलं, मुलं बाळ झालीत, त्यांची तू त्रेधात्रपट केली, त्यांची खायची सोय नाही आणि बाहेर निघाला. महाराज तर सरळ शब्दात म्हणतात, महाराज संसार व्यर्थ सांडिला. फुकट संसार घालवला तू, संसार सोडला. संसार व्यर्थ सांडिला, मुला बाळा तुटी पाडीला. मुलं बाळ सोडली, मुला बाळाची तिकडे काय दैनावस्था आहे. मुलं बाळ बायकोची दैनावस्था करून ठेवली. आणि बरं केलं तर केलं, मग काय तुला देव भेटला का? कमीत कमी तू हे सोडलं तर कमीत कमी तू नारायण तरी जोडला का? महाराज म्हणतात, संसार नाही सोडिला, संसार व्यर्थ सांडिला, मुला बाळा तुटी पाडिला, नारायण नाही जोडिला. सावध होई सावध होई सावध होई. तू सावध हो. तुला देवही तू जोडला नाही, देवही तू त्या ठिकाणी आपलासा करून घेतला नाही. मग नुसतं संसार सोडून फायदा काय रे? आगीतून निघून फोपाट्यात गेल्यासारखं. हा संसार सोडला, घरदार सोडलं, बायका लेकरं सोडले, पण दुसरा संसार तुझा सुरू झाला ना. कुठं तुझं संन्यासी आहे? अहो तुम्ही संन्यासी झाला, काम क्रोध नाही केला, मग व्यर्थ का? महाराज म्हणतात, व्यर्थ का विनाश केला. सावध होई सावध हो सावध हो. आता काय सावध व्हायचं ते नंतर आपण विचार करणार आहोत. महाराज पुढे पण म्हणतात तिसऱ्या चरणामध्ये, वरवर शेंडी बोंडी, वरवर शेंडी शेंडी बोडी, जानवे तोडून धोत्रे फाडी, हाती घेऊनी दंड लाकडी. सावध होई सावध होई. संन्यास आश्रमामध्ये बरेचसे प्रकार आहेत. त्यात भगव वस्त्र आहे, नंतर शेंडी काढून ठेवतात, धोत्र सोडून देतात, म्हणजे धोत्र नेसत नाही, लुंगी नेसतात त्या ठिकाणी, किंवा लंगोटी घालतात, किंवा काय असेल ते त्यांच्या प्रकाराप्रमाणे करतात. महाराज म्हणतात, काय फायदा याचा? तू जानवं तोडलं, शेंडी काढली, हातामध्ये दंड घेतला, लाकडाचा दंड घेतला, पण फायदा काय? तू दंड घेतला म्हणजे तुला विरक्ती आली का? तुझ्या मनातला काम क्रोध गेला का? अहंकार गेला का? काहीच गेलं नाही, तर मग तो दंड तुझ्या हातातला काय कुत्रे हाकवायसाठी आहे का? महाराज आसूड बोलतात. महाराज, अहो तुम्ही संन्यासी झाला, संन्यासी झाला, हे सर्व केलं बाहेरंगाचं, पण आता परमार्थ तुम्हाला जोडला का? परमात्मा तुम्हाला मिळाला का? नारायण जोडला का? नाही जोडला ना. मग सावध होई सावध होई सावध होई सावध होई. आणि मग महाराज चौथ्या चरणामध्ये सांगतात, वरवर मनशी नारायण, वरवर मनशी नारायण, अंतरी विषयावरी ध्यान, अंतरी विषयावरी ध्यान, कासया संन्यास घेऊन सावध होई सावध होई सावध होई सावध होई सावध होई. वर 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 तुझं चालू आहे नारायण 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 नारायण, पण आतमध्ये काय चालू आहे? आतमध्ये तर तुझ्या सर्व गुण तसेच आहेत. आत विषयाचं चिंतन चालू आहे. मला कोणी महाराज म्हणावं, मला कोणी बुवा म्हणावं, मला कोणी संन्यासी म्हणावं, माझ्या पाया पडावं, मला भिक्षा द्यावी, माझा आदर करावा, हे सर्व विषय तुझ्या चित्तात आहेच ना. इकडला विषय गेला पण दुसरा विषय आला की नाही चित्तामध्ये? घर सोडलं पण मठ बांधायची तुझी इच्छा अजून आहेच ना. मग हा संसार सोडला आणि आश्रम बांधायला निघाला, मठ बांधायला निघाला, शिष्य बनवायला निघाला, लोकांनी पाया पडावं असं तुला वाटायला लागलं. मग या संन्यासाचं महत्व काय?
महाराज म्हणतात, दंड हातात घेतला तू, पण फायदा काय? दंड लाकडी हात घेतला, दंड हाती लाकडी, दंड हाती ते घेऊनी दंड लाकडी, सावध होई, सावध हो. हे सर्व तू केलं, पण तुला परमात्मा जोडला नाही, तू सावध हो. त्यानंतर महाराज म्हणतात, कासया आता एक विचार, धरी तू संतांचा आधार. एक लक्षात ठेव, तू जरी संन्यासाचं सोंग घेतलं किंवा खऱ्या अर्थात तुला जरी वाटत असेल संन्यासी मी बनतोय, पण तुझे विकार जर गेले नाही तर फायदा नाही. एकटा तो तुझा काही फायदा नाही. संतांचा आधार धर. संतांनी सांगितलं त्या आधाराने चाल. महाराज म्हणतात, आता एक विचार, धरी तू संतांचा आधार, संतांचा आधार धर. आणि मग एका जनार्दनी तत्पर, एका जनार्दनी तत्पर, एका जनार्दनी तत्पर, सावध होई, सावध होई, सावध होई, सावध होई. अशा प्रकारे नाथ महाराज या अभंगातून सावध करतात. सावध हो. तू उर्मीत चढू नको, तू भ्रमात राहू नको, मी संन्यासी झालो, संन्यासी झालो. अरे तू लेकर बाळ, घरदार, बायका पोरं सोडले म्हणजे खूप मोठा झाला असं समजू नको. किंवा तू या लग्न केलं नाही, तू घरदार सोडलं, तू सर्व प्रपंच सोडला म्हणजे तू खूप मोठा झाला असं समजू नको. तू नारायण जोडला का? नाही ना. मग तुझ्या या संन्यासी होण्याला अर्थ काय आहे? ते तर असं होईल बाबा, जसं तो बगळा नदी किनारी बगळा असतो बघा, आणि डोळे लावून बसतो एका पायावरती. बगळा पांढरे कपडे घालून, नाही का, पांढरा पांढरा बगळा. माशांना असं वाटते कोणतरी साधू आहे. मासे जवळ येतात, हा निमूटपणे डोळे लावलेले असतो, पण करतो काय माहितीये का? महाराज एके ठिकाणी वर्णन करतात, छान वर्णन करतात. बगळा लावून या टाळी, बगळा लावून या टाळी, ध्यान धरून मच्छ गिळी, ध्यान धरून मच्छ गिळी, ध्यान धरून मच्छ गिळी. बगळा ध्यान लावतो पाण्याच्या तीरावर, सरोवरावर, नदीवर, तलावावर ध्यान करतो महाराज. पण कशासाठी? ध्यान धरून मच्छ गिळी. आणि मासोळी गिळंकृत करतो, माशाला गिळतो. अशा प्रकारचं ध्यान तुमचं काही कामाचं नाही महाराज. महाराज म्हणतात, नुसतं भगवे कपडे घातले, संन्यासी झाल्यासारखं दाखवलं, फायदा काय? नारायण जोडला का ते सांगा. तुकोबारायांचा सुद्धा एक अभंग आहे. तुकोबाराय एका ठिकाणी असं म्हणतात, होऊनी संन्यासी भगवी लुगडी, होऊनी संन्यासी भगवी लुगडी, वासनान सोडी विषयाची, वासनान सोडी विषयासी, वासनान सोडी विषयासी. अहो तुम्ही संन्यासी झाला, जसं नाथराय म्हणतात तेच इथे लावा. तुकोबारायांनी काय म्हटलं? वासनानं सोडी विषयाची. आणि नाथराय काय म्हणतात? नाथरायांनी शब्द काय वापरला? नाथराय म्हणतात, अंतरी विषयावरी ध्यान, वर वर म्हणशी नारायण, अंतरी विषयावरी ध्यान, अंतरी विषयावरी ध्यान, अंतरी विषयावरी ध्यान. अंतरामध्ये विषयच आहे ना, वर किती काही नारायण 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 करशील तर फायदा काय त्याचा? काहीच फायदा नाही. तुकोबारायांनी सुद्धा तेच म्हटलं. तुकोबाराय म्हणतात, होऊनी संन्यासी भगवी लुगडी, वासनान सोडी विषयाची. त्या ठिकाणी निंदिती कदान्न, इच्छती देवान्न, पाहता ती मान आदराची. मान सन्मानाची अपेक्षा करून बसताय या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, आणि करताय काय? काय करताय या गावातून त्या गावात जाता जाता? महाराजांचं एक मला वाटते नाथ महाराजांचं प्रमाण आहे. नाथ महाराज असं म्हणतात, होऊनी संन्यास फिरे द्वारोदारी, घेऊनी संन्यास फिरे द्वारोदारी, नारायण करी पोटासाठी, नारायण करी पोटासाठी. नारायण नारायण नारायणचा जप लोक दिसले की करतो. कशासाठी? कोणी भिक्षा वाटावी म्हणून. नारायण करी पोटासाठी. नाथराय सुद्धा या भरवट्यामध्ये तेच सांगतात ना. नाथरायने तर स्पष्टच म्हटलं, नारायण नाही जोडला नाही, नारायण भेटला नाही, फक्त वर नारायण करतो आणि अंतरी विषयावर ध्यान आहे तुझं,
म्हणून महाराज म्हणतात सावध होई, सावध होई, सावध होई, सावध होई. दाखवू नको, अहो तुम्ही संन्यासी झाला, पण सावध होई, सावध होई, सावध व्हा. बरं, संत महात्म्यांनी कुठं सांगितलं महाराज संसार सोडा आणि संन्यास घ्या, भगवे कपडे घाला? सांगितलं का? अहो जे घालत असतील, खऱ्या अर्थानं जे संन्यासी असतील ते काही आहेत, त्यांच्या बाबतीत महाराज निषेध करत नाही. पण संसाराच्या प्रतिकूलतेला कंटाळून संन्यासी बनावं आणि आपला दुसरा संसार थाटावा, त्या विरोधात महाराज बोलतात. तुम्हाला मान सन्मानाची त्या ठिकाणी अपेक्षा लागली का? पाहता ती मान, आदराचा आमचा आदर करावा, मान करावा असं वाटत असेल ना, तर सावध व्हा, परमात्मा जोडणार नाही. सावध होई, सावध होई. बरं, तुम्ही काय केलं? संसार सोडला, संसाराचा त्याग केला. तो मनातून केला की नाही माहिती नाही, पण बहिरंगानं तर केला. त्यागुणी कर्म झाला संन्यासी. महाराज म्हणतात त्यागुणी कर्म झाला संन्यासी. ज्ञान ध्यान नाही मानसी. ज्ञानही नाही, ध्यानही नाही. दुपारी 12 वाजले की भूक लागतेच ना. होतो का म्हणे संन्यासी ध्यानाशी तोंड वाशी. 12 वाजता जेवण पाहिजेच ना. 12 वाजता जेवण पाहिजे, तुला कपडे पाहिजे, मान पाहिजे, सन्मान पाहिजे. मग फायदा काय संसार सोडून तिकडे जाऊन? त्यापेक्षा आमचे माऊली सांगतात ते बरं नाही का? अस्वनी संसारी जे वेगुकारी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. अरे संसार करून परमार्थ करणं, त्यापेक्षा संसारामध्ये राहून सुद्धा संन्यासी बनता येतं. तुकोबाराय संन्यासी आहेत की नाही? पण किती मुलं आहेत तुकोबारायांना? बायको एक नाही, एक झाली दुसरी बायको तुकोबारायांना. मुलं आहे, 4 मुलं तुकोबारायांना झाले, पण तुकोबाराय संन्याशाचेही संन्यासी आहेत महाराज. काय सांगावं? तुकोबाराय म्हणतात एक ठिकाणी, आम्ही क्षेत्रीचे संन्यासी, आम्ही क्षेत्रीचे संन्यासी. देह भरित ऋषिकेशी, देह भरित ऋषिकेशी. नाही केली ऐशी, नाही केली ऐशी, आशा काम पोहरी. आम्ही क्षेत्रीचे संन्यासी, आम्ही क्षेत्रीचे संन्यासी. आम्ही संन्यासी आहे. हा क्षेत्र, हा देह, या देहामध्ये राहून आम्ही काम आणि क्रोधाचा त्याग केला. केला की नाही तुकोबारायांनी? त्याग केला ना महाराज. मंबाजीने एवढं मारलं, तुकोबाराच्या मंबाजीचे पाय दाबायला गेले. आहे का क्रोध? क्रोध नाही. कामाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. कोण एक ती बाई तुकोबांकडे भंडारा डोंगरावरती गेली आणि तिने आपली इच्छा व्यक्त केली. तुकोबारांनी सांगितलं, सर्वांना भंग माहिती आहे. जाई वो तुम्हा ते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोही, आम्ही विष्णुदास तैसे नोही. आमच्याकडे तू वासना तशी करू नको. काम जिंकला हो तुकोबारायांनी, क्रोध जिंकला. मग तुकोबारायांनी उत्तर दिलं की नाही परखड शब्दामध्ये? तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे. तुला नवरे पाहिजेत का? जा बाहेर, भरपूर मिळतील. अहो एवढी परखड वाणी, एवढं स्पष्ट बोलणं कोण बोलू शकतं? भगवे कपडे घातले म्हणजे बोलता येते असं आहे का? तुकोबाराय 4 मुलं असताना संन्यासी आहेत. एकनाथ महाराज, तुकोबारायांचा तर प्रतिकूल संसार, एकनाथ महाराजांचा किती अनुकूल संसार महाराज. किती गर्भश्रीमंत एकनाथ महाराज. आजही एकनाथ महाराजांच्या वंशजांकडे तुम्ही जाल तर कितीतरी त्या ठिकाणी त्यांची संपदा आहे. ऐश्वर्य संपन्न एकनाथ महाराज, ते सुद्धा संन्यासी आहेत महाराज. संसारामध्ये राहून सत्यवान करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैशी. काम क्रोध ज्यांनी जिंकला महाराज, म्हणजे संसारच जिंकला संसार. त्यांनी संसार जिंकला. प्रपंचच त्यांच्या मनामध्ये नाही, माया नाही, मोह नाही, लोभ नाही. आणि मग असं जे जीवन आहे ते संन्यासाचं जीवन आहे ना. मग असं जीवन असताना हा जीवनाचा आधार हा संतांनी सांगितला. म्हणून एकनाथ महाराज असं म्हणतात, धरी संताचा आधार, धरी संताचा आधार. आता एक विचार, धरी तू संताचा आधार. संन्यासी बनायला निघालेला महाराज म्हणतात, तू संन्यासी म्हणतो ना, तुझा कामही गेला नाही, क्रोधही गेला नाही, मनामधला विषयही गेला नाही. वरवर नारायण नारायण करतो, दंड धरला, भगवे कपडे घातले,
शेंडी काढली, तू धोत्र सोडलं, सर्व केलं, पण तुला नारायण जोडला नाही. तू एक काम कर, काय कर, धरी तू संतांचा आधार, धरी तू संतांचा आधार, एका जनाधनी तत्पर सावध होई, सावध होई, सावध होई. महाराज असं आहे, नाथरायांनी अभंगातून तेच सांगितलं की तुम्ही संसारामध्ये राहून सुद्धा संन्यासी जीवन जगू शकता. उगीच मी संन्यासी बनलो हा आव आणून मनामधले संसार तसाच ठेवू नका बरं. नाथराय म्हणतात, एका जनाधनी संन्यास वायाची नाश कायचा. नुसतं शरीराचा नाश करताय, खाण्यापिण्यावर प्रतिबंध आणले, घर सोडलं, दार सोडलं, बायको सोडली, लेकरं सोडले, सर्व सोडलं, आणि काय करतो, कायचा नाश करतो. देव तर जोडलाच नाही. देव जोडला का तू? देव जोडला नाही. मग जेणे तू जोडशी नारायण असं काही कर ना. मग कशाने जेणे तू जोडशी नारायण आहे? जेणे तू जोडशी नारायण संतांचा आधार धरल्याने आहे. म्हणून नाथराय संन्यासी या प्रकरणाला भारतातून उपदेश करतात की बाबा रे, एका जनाधनी तत्पर सावध होई, सावध हो, सावध होई, सावध होई, सावध होई, सावध होई, सावध होई. आता एक विचार, आता एक विचार, धरी तू संतांचा आधार, धरी तू संतांचा आधार, एका जनाधनी तत्पर, एका जनाधनी तत्पर सावध होई, सावध होई, सावध होई, सावध होई. अर्थात अशा प्रकारे संसारामध्ये राहून संन्यासी जीवन जगतंय. हे बघा, संन्यास किंवा संन्यासी जीवन कशाला म्हणावं? काम, क्रोध, लोभ, माया, आसक्ती सोडून परमात्म्याकडे आस लावणं याला संन्यास म्हणा. ते शक्य आहे का? ते शक्य आहे संतांचा आधार घेतला तर. उलट पक्षी संन्यासी बनून तुमच्या मनामध्ये क्रोध निर्माण होऊ शकतो, कामही निर्माण होऊ शकतो, मानापमाना तुमच्या शरीरामधला जात नाही, होऊ शकते, तुमचं मन सुद्धा ढळू शकते, तुमच्यातला काम पुन्हा जागा होऊ शकतो. पण संतांचा जर आधार धरला ना महाराज, तर काम क्रोध तुमच्या बाजूला येणार नाही. कारण आपल्या बरेचदा आपण प्रमाण सांगितलं ना, घातले बाहेरी काम क्रोध वैरी. कारण काम क्रोध हे नाश करता येत नाही महाराज, नष्ट होत नसतात. कामही नष्ट होत नाही, क्रोधही नष्ट होत नाही, तो बाहेर घालावा लागतो. आणि बाहेर घालवणं कोण शिकू शकतं? ते संत शिकू शकतात. म्हणून महाराज म्हणतात, धरी तू संतांचा आधार, संतांचा आधार, एका जनाधनी तत्पर सावध होई, सावध होई. महाराज म्हणतात, सावध हो. अशा प्रकारचं संन्यासी जीवन जगण्यासाठी पुढे निघालेला महाराजांनी उपदेश केला की नुसतं भ्रमात, अभिमानात, दंभात अडकू नको. या दंभामध्ये काही पडलं नाही. तू सावध हो. तुला नारायण जोडायचं आहे ना, मग संसारामध्ये राहून सुद्धा तुला नारायण जोडता येईल. आणि आमच्या वारकरी संप्रदायातल्या सर्व संतांनी बघा, कुठलेही संत बघा, माऊलींना जर सोडलं, तुकोबर आहे, एकनाथ महाराज आहेत, चोखोबर आहे, सावतामाळी महाराज आहेत, रोहिदास महाराज आहेत, निळोबार आहे, सर्व संतांची मांदियाळी बघा ना महाराज. सर्वांनी संसार केला, पण जीवन मात्र संन्यासी जीवन आहे. संसार केला म्हणजे कसा केला मी सांगितलं तसं. सत्यवान करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. म्हणजे जसं कमळ पाण्यात राहते पण पाणी लावू देत नाही, तसं संसारामध्ये राहून संसाराचा लवलेश अंगाला शिवत नाही महाराज, त्याला म्हणायचं संन्यासी. आणि म्हणून नाथरायांनी या भारुडातून, अहो तुम्ही संन्यासी झाला, तुम्ही संन्यासी झाले, पण तुमचा काम क्रोध गेला नाही. तुम्ही नारायण नारायण करता, पण तुमचा विषय, मनातला विषय गेला नाही, तुमचा दंभ गेला नाही. मग तुमचा फायदा काय? संसार सोडून, मुलं बाळ सोडून तुमचा फायदा काय? त्यापेक्षा महाराज म्हणतात, तुम्ही एक करा, धरी तू संतांचा आधार. म्हणून संतांचा आधार धरावा. तुम्ही आम्ही सुद्धा सर्वांनी आपण संतांचा आधार धरला पाहिजे. संतांचं बोट धरून आपण चाललं पाहिजे, संतांच्या मागे चाललं पाहिजे. म्हणजे संत आपलं बोट धरून आपल्याला हा भवसागर पार करून नेतील. अशा प्रकारची संत वचने आहेत. तेव्हा नाथरायांच्या वचनावर
विश्वास ठेवत असताना नाथरायांना प्रार्थना करून, नाथराय आम्हाला तुम्ही आधार द्या. नाथराय आपल्याला नक्कीच आधार देतील. नाथराय आपल्याला आधार देतील तेव्हा संत आपल्याला आधार देतील आणि आपलं जीवन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सुपर होईल, संसार सुपर होईल आणि परमात्मा प्राप्तीची वाट त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. अशी संत वचने आपण ऐकली पाहिजेत. संतांची अमृत वचने आपलं हे युट्यूब चॅनल, ज्या चॅनलच्या माध्यमातून आपण आजपर्यंत बरेच विषयावरती चिंतन केलं. भारुडावरचं आपलं चिंतन चालू आहे. आज 26वा भाग नाथांच्या चरणी अर्पण करत असताना आपल्याला विनंती करतो की आपणही ही भाग नियमितपणे बघा. जी भाग आतापर्यंत जी प्रसारित झालेली प्रवचनं आपण ऐकली नसतील ती जरूर ऐका. आपल्यात कुठंतरी नाथराय आपल्यावरती कृपा करतील. आपणही चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांनाही सबस्क्राईब करायला लावा, लाईक करा, कॉमेंट्स करा, आपल्या काही सूचना असतील तर कळवा. नाथराय आपल्याला आधार देतील. महाराज नाथरायांनी आपल्याला आधार द्यावा. त्यासाठी आपण काय करायचं? नाथरायांचं भजन करायचं. श्री भानुदास श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ. झालेली सेवा नाथरायांच्या चरणी अर्पण करू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नाथरायांचं एखादं आणखी पुढचं भारूड घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन, श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.